हा ग्राह्य धरला जाईल, अर्थात फेल डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती स्विंगच्या सुलतानने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा केसाने गळाच कापलाय, जणू विकेट प्राप्त केली. लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला दिलाय. रोहन साळुंके बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. राहुल चौधरीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं, कारण मुलुंड विभागामधून येत असताना अगदी आपण पाहिलं तर या खेळाडूने आपल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्येच आपल्या नावाचा जोहर जिथे पसरवला आणि अगदी खेळीच्या जोरावरती मोठमोठी मैदानात त्याने गाजवत असताना आपण त्याला पाहिलं होतं. बॅटिंग टीम आम्ही लक्ष वेधूयात, अर्थात कांदारी किंग्स बांद्रा आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील. एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्यात. कांदारी किंग्स बांद्रा मुंबई किंग्स मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. सुलतान खान यावेळेचा बॉल मिस टायमिंग राहिलाय. सिंगल आली आहे. राहुल चौधरी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल घेतोय. तो खाली राहिला बॉल, सरप्राईज पॅकेज होतोय. बॉल पडल्यानंतर उसळीच घेतलेली नाहीये, जणू जमिनीला समांतर चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. DRS चा कॉल करण्यात आलाय. बॉल एक्झॅक्टली कुठे पडला या गोष्टीची शहानिशा इथे होईल. बॉल एक्झॅक्टली किती टप्पा घेतले आहेत किंवा खेळपट्टीवरती किती बाउन्स झाले हे पाहिलं आहे. DRS चा कॉल इथे करण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली केवळ राहुल चौधरीच्या बॅटमधून. हा बॉल दिशाहीन राहिलाय. स्विंगचा सुलतान काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न निश्चितच करेल, कारण या खेळपट्टीवरती तितकीशी मदत त्याला प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल त्याने विकेट प्राप्त केली आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळाला. उसळी जास्त होती, त्याहूनही अधिक एक चांगला टप्पा, वेग हे सारं काही पाहायला मिळालं. एक स्नॉटर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजीचे सर्व गुण संपन्न असा गोलंदाज सुलतान खान. पुन्हा उसळी घेतली आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त उसळी घेतली, गोलंदाजाला दंडित करण्यात आली. वाईट +1 एकंदरीत धावा मिळतात. त्या दोन संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे 4 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंबनकर चषक 2025. यावेळेला शरीरभेदक मारा पडल्यानंतर आतमध्ये आला. एक रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी बॅटरसाठी राहिली होती. आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतोय. हा स्ट्रोक पूल खेळू शकत होता बॅटर, परंतु बॉलने घेतलेली उसळी तदनंतर रूम दिलेला नाहीये. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न सुलतान खान करतोय. पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल, वाईट +1 या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा वगळता, अपवाद वगळता तितकेसे मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. किंवा आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या कोणत्याही बॅटरला तितकासा बॉल मिडल करता आलेला नाहीये. पुढचा बॉल या वेळेला उसळी घेतली बॉलने, दिशाहीन राहिलाय. नो बॉल, नो बॉल, नो +1. एकंदरीत 2 धावा, अतिरिक्त धावांचा भडीमारच चालू आहे जणू मैदानाच्या आतमध्ये, कारण षटकार, चौकार किंवा दुहेरी धाव. केवळ एक सिंगल आली आहे राहुल चौधरीच्या बॅटमधून. तदनंतर त्याच्या बॅटमधून कोणते मोठे फटके तितकेसे पाहायला मिळालेले नाही आहेत अद्याप. प्रयत्न तोही करेल. मोठ्या फटक्यांचा हा पंप पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथून निश्चित मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोहोचते जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाटील ग्रामीणचा वडवली बी कडून खेळणारा खेळाडू जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथून झालं. फेकी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळाली.
संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. पहिलं षटक नुकतंच संपलं. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. 9 धावसंख्या येत असताना पाहायला मिळाली. कौतुक करायला हवं ते फलंदाजांचंही, किंवा अगदी त्याच वेळेला कौतुक याही गोष्टीचं व्हायला हवं ना की मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झाली आहे, क्षेत्ररक्षण जिथे गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. करण पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलंय. गोलंदाजी मार्क वरती करण पाटीलला आपण पाहतो आहोत. 10 धावा धावफलकावरती आहेत. खेळपट्टीची रंगरांगोळी करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसाची उच्चांक धावसंख्या ही तब्बल 126 धावा पाहायला मिळाली होती. किंवा या स्पर्धेमध्ये 96 धावांचा पाठलाग पहिल्या दिवशी होत असताना देखील पाहायला मिळाला. एकंदरीत 4 अर्धशतक आल्यात, 1 मेडन ओव्हर पाहायला मिळाले, 2 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. अर्थात आजचा दिवस तितकासा महत्वाचा राहणार आहे. पहिला दिवस प्रिवाण 11 रायगड संघ पुढे सरकणारा संघ राहिला होता. नागेश वाडेकर, शुभम जाधव, दाजी नाईक यांनी अर्धशतक टोकलं. त्याचबरोबरीने आणखीन एक अर्धशतक निखिल जाधवच्या बॅटमधून आजच्या दिवशी आलं. महेश शिंदे आणि समीर वेंगुर्लेकर विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती राहिली होती. हा बॉल उसळी घेतोय करण पाटील. सुरुवात झाली आहे करण पाटीलची या षटकाची. अजय सरोज अर्थात बच्चा 40+ या गोलंदाजाने या मैदानावरती एक मात्र निर्धाव षटक हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. इथे करण पाटीलने सुरुवात चांगली केली आहे. उसळी घेणारा बॉल त्याच्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल इथे मात्र पडल्यानंतर आतमध्ये निघाला. बॅटची आतली कडा, चायनीज कट, गुड कॅच ऑफ द क्वालिटी रिले स्वरूपामध्ये, जिथे प्रथमेश पवार आणि बिलाल शेखने हा झेल टिपला. फलंदाज बाद. काय कॅच झाला पहा. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील, कारण यष्टिरक्षकाच्या हातामधून झेल निसटला आणि प्रसंग अवधान दाखवत असताना बिलालने रिले स्वरूपामध्ये हा झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2 राहुल चौधरी देखील बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. श्रेयस इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने जिथे मात्र मैदान अनेक वेळेला गाजवलं. 10 PL मध्ये जाऊन देखील आपल्या फलंदाजीचा जोहर त्याने दाखवला होता. अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार त्याच्या नावावरती पाहायला मिळाला होता. तोच अर्थात श्रेयस इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. करण पाटीलला यश मिळतंय. अर्थात अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्या गोलंदाजाला यश मिळतं तो गोलंदाज अधिक घातक बनत असतो. किंवा विकेट मिळाल्यानंतर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती धावा थांबतात. क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे. ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या वेळेला धावा थांबतात. श्रेयस इंदुलकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 40+ क्रिकेट हल्लीचं गाजवत असताना त्याला पाहायला मिळालंय. स्टँडर्ड चार्टर्ड बँकसाठी देखील क्रिकेट खेळत असताना बँकिंग क्षेत्रामध्ये ही या खेळाडूने आपला नावाचा ठसा उमटवलाय. यशांच्या पाठीमागे काही प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. कृपया काळजी घ्या, तिथून बाजूला व्हा. बॉल वेगाने आला, बॅटला स्पर्श करून तर दुखापत होईल. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज घेते. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना करण पाटीलने एक मात्र असा गोलंदाज त्याने अद्याप 3 बॉल हाताळलेत आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाले. प्रथमेश पवारच्या अगदी पाठीमागे बॅनरच्या खाली असणारा चाहता वर्ग, कृपया नाना त्यांनाही थोडीशी ताकीद द्या. बॉलची इजा होईल. मला वाटतं प्रेक्षक वर्गाला नाही, बॉललाच इजा होणार आहे. कारण प्रेक्षक वर्ग पाहणं जितक्या जवळ उभे आहेत, रबर बॉल फार वेगाने लागतो, जोराने लागतो. या गोष्टीची जाणीव ठेवा. कारण यष्टिरक्षक ज्या वेळेला ग्लोव्ज घेऊन उभा राहतो त्यावेळेला ही बाब तुमच्याही ध्यानात यायला हवी की बॉल अधिक जोराने लागतो. धाव इथे घोषांकित क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. करण पाटील 4 बॉल हाताळलेत. या बहादराने 4च्या 4 चेंडू लीगल राहिलेत आणि धावा खर्च केल्या थकेबधून. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. मातीमध्ये, चिखलामध्ये आणि
अगदी धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये रंगणारा हा पावसाळी रबर बॉलचा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. मुंबापुरीमधील एकमात्र मातीची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवरती पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं. एक वेगळीच अनुभूती राहते या मैदानावरती खेळणं आणि या अनुभव घेण्यासाठी प्रत्येक क्रिकेटचा चाहता वर्ग इथे हे सामने पाहण्यासाठी नेहमीच गर्दी करत असताना पाहायला मिळालेत. करण पाटीलचा हा बॉल जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. नो बॉल येत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल करण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उसळी घेणारा बॉल पडल्यानंतर टेकऑफ होतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध इथे घेतलेला पाहायला मिळतो आहे. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत जिथे 12 धावा धाव फलकावरती आहेत. एक सिंगल आलेली पाहायला मिळाली परंतु यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु सुहास पवार काय वेगाने चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळाला. तो झेपावला आणि इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने करण्यात आलेला पाहायला मिळतोय. विश्वसाई दरबार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रबर बॉल पावसाळी क्रिकेटचे सामने वरळी स्पोर्ट्स क्लब वरळी मान्सून धमाका पर्व दुसरं आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. 1,05,555 रुपये प्रथम क्रमांक, दुसरं पारितोषिक 55,000 रुपयाचं. रोहन भोसले, साईप्रसाद मयेकर आणि अतित मसूरकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. स्पर्धेची डेट आहे 26 जुलै आणि 27 जुलै. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. SN ग्रुप धारावे अर्थात धीरज भोईर आणि कामेश नाईक यांच्या माध्यमातून स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025 ही स्पर्धा 11 जुलै आणि 13 जुलैला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. 1,50,000, 40,000 आणि 20,000 अशा पद्धतीचे पारितोषिक आहेत. संपर्क आजच साधा धीरज भोईर आणि अगदी त्याच वेळेला कामेश नाईक यांच्याशी. स्कोर कार्डवरती 2 षटक संपलेत. 14 धावा धाव फलकावरती आहेत. A1 पवन केनेचा पहिला बॉल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना पहिला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार श्रेयस इंदुलकर त्याच्या रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये बॉल आला आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या वेगाने आता मात्र पुढे सरकते. 20 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेला देखील खोलात लगातारचा दुसरा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. एक्स्ट्रा खबरला एक चांगला झेल टिपण्यात आला आणि फलंदाज होईल इथे बाद. अरुण एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती टिपलेला पाहायला मिळतोय. षटकारानंतर सडेतोड प्रत्युत्तर पवन गेणेने इथे दिलेलं पाहायला मिळालंय कारण पुढच्याच बॉलवरती फलंदाजाला धक्का दिलाय. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला 20 आहेत. श्रेयस इंदुलकर एकमात्र बॅटर ज्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक आला. चौकार किंवा षटकार खेचणारा पहिला बॅटर या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाला ज्याने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावरती तो बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मुझम्मिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मुजू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती मुझम्मिलला आपण पाहत आहोत. धाव फलकावरती धावा 20 आहेत. ही विकेटची जी पळझड आहे ना ती थांबवावी लागणार आहे. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. खेळपट्टीवरती थांबावं लागणार आहे. धावा गोळा करावा लागतील. पवन केणे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि एक प्रख्यात आणि विख्यात खेळाडू. धावी यशी सोडून जाणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल +1. ठाणे जिल्हा, भिवंडी तालुका आणि गोरसाईला बिलॉंग करणाऱ्या या गोलंदाजाने हे आपल्या नावाचा ठसा या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये उमटवलाय. ग्रामीण क्रिकेट मधून येत असताना खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा A1 पवन गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आहोत. तर या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माननीय दत्ताजी मिडबावकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला गॅप मध्ये खेळला
मुजम्मिलच्या बॅटमधून रश्मी अत्याचार हा पंप पूल करत असताना होतो हा सक्सेसफुल चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धावा या मैदानावरती अगदी खोडाने गोळा केल्या जातात. अतिरिक्त धावा या मैदानावरती खोडाने गोलंदाजांनी खर्च देखील केलेले आहेत आणि याचंच कारण राहिले ना की धावसंख्या मोठी पाहायला मिळाली आहे. सुलतान खानला आपण पाहत आहोत. सुलतान खानने गतवर्षी यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक फ्लॅट पॅरलल षटकार. मान्सून ब्लास्ट मध्ये सुलतान खानने केलेलं क्षेत्ररक्षण हे अविश्वसनीय राहिलं. त्याची फलंदाजी त्याची गोलंदाजी नेहमीच कौतुकाचं बाप त्याच्याकडून पाहायला मिळाली. परंतु मुजम्मिलने हा षटकार ठोकला आणि मॅच मध्ये पुढे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. एक बाब अजूनही बाकी पाहायला मिळते. संतोषजी भंड साहेब आमच्या सोबत उपस्थित आहेत. अजूनही पावलेचं षटक येणं बाकी आहे. ज्या षटकामध्ये चेक 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 तर या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. एक स्वतः एक दिग्गज क्रिकेटर देखील राहिलेत आणि कित्येक स्पर्धांमध्ये एक संघ व्यवस्थापक म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळालेत माननीय श्री दत्ताजी मिडबावकर. सध्या मात्र आपण पाहिलं तर T20 मुंबई लीग या स्पर्धेमध्ये देखील मुंबई पॅन्थर्स या संघाकडून पाहायला मिळाले होते. दत्ताजी मिडबावकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 22 स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. अवांतर धावा पहा. गोलंदाजांना या चिखलातून मार्गक्रमण करत असताना गोलंदाजी करणं किती कठीण झालंय आणि केवळ हे पाहण्यासाठी रत्नागिरीकर देखील इथे दाखल आहेत. विशेष करून आपण पाहत आहोत कारण हे चिखलातलं क्रिकेट किती चांगल्या स्वरूपाचं आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग पॉवर प्ले कदाचित या चौथ्या षटकामध्ये घेण्यात येत असताना पाहायला मिळेल कारण धावफलकावरती 36 आपण पाहत आहोत. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा बनवल्या जाणार आहेत त्या डबल होतील. चेक प्रमाणे उपविभाग प्रमुख माननीय श्री परागजी चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवणकर स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. धन्यवाद. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. या स्पर्धेतलं सर्वाधिक महागडे षटक हे पॉवर प्लेच्या दरम्यान मनोज साठेने हाताळलं होतं. 29 धावा त्याने खर्च केला त्या डबल झाल्या आणि तब्बल 58 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. सुहास पवार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. पहा या षटकामध्ये जर का तुम्ही धावा बनवल्या 10 तर त्या डबल होतील. परंतु त्या डबल होण्यासाठी विकेट जर का तुम्ही गमावली तर त्या डबल होणार नाहीत. विकेट घेणं फार महत्वाची गोष्ट राहील कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विकेट मिळवली या षटकामध्ये तर जेवढा धावा बनवलेल्या आहेत तेवढ्याच ग्राह्य धरल्या जातील. अर्थात हे षटक मॅजिकल षटक म्हणून आपण या स्पर्धेमध्ये संबोधतो आहोत. गोलंदाजी मार्कवरती सुहास पवार, स्ट्रायकिंगवरती सचिन काटकर, एका बाजूला माहुलचा खेळाडू तर एका बाजूला कल्याणचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल पॉवर प्लेचा षटक. पहिला बॉल वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल मिळते. विकेट राखून ठेवण्याचं, शाबित राखण्याचं आणि अबाधित राखण्याचा प्रयत्न सचिन काटकर आणि मुजम्मिल निश्चित करेल कारण इथून विकेट गमवायची नाही आहे. बॅटिंग करावी लागेल. दोन्ही फलंदाजांना धावा गोळा करावा लागणार आहेत. जेवढ्या धावा आपण बनवू त्या डबल होणार आहेत. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळणे ही गरजेचं राहील. अगदी यशांच्या पाठीमागे आपण संघाला लीड करत असताना प्रथमेश पवार याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालेला हा चेंडू पाहायला मिळतोय. या गोलंदाजाने हरकत केली आहे. स्विंग या बॉलवरती पाहायला मिळालाय आणि चांगल्या दर्जाने ग्रीप करून गोलंदाजी इथे केली ना तर फलंदाजांसाठी या मैदानावरती या बॉलवरती धावा बनवणं ही बाब सोपी नाही आहे. खाली राहिला होता बॉल. फटका फासलाय. कॅच जर का दिनू कांबळेने टिपला तर धावा डबल होणार नाही आहेत. एक चांगला झेल टिपण्यात आला. दिनू कांबळेच्या माध्यमातून फलंदाज इथे होईल बाद.
मुझम्मिल बाद होत असताना पाहायला मिळतं. धक्का इथे दिलाय संघाला, 4 धक्के लागलेत. एकंदरीत हे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्यामध्ये केवळ एक बॉल हा सचिन काटकरने फेस केलाय. अर्थात नॉन स्ट्राईक एंड वरतून उभा राहून केवळ पाहत राहणं, या पलीकडे त्याने जास्तीचं काही केलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मेहुल राठोडला आपण पाहत आहोत, बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मेहुल राठोडला आपण पाहतोय. यदा कदाचित मला असं वाटतं नाही या स्पर्धेतला सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू, वय वर्ष 17 आहे मेहुल राठोडचं, तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल पडल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी होतीये, कारण बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. मेहुल राठोड एक उद्योन्मुख युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. युवा जोश आहे आणि युवा जोश आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कशी बॅटिंग करतो पाहणं गरजेचं. धाबा डबल होणार नाहीये, हा पंप पूल केलाय. गोशांकित क्षेत्र एकेरी धाव इथून मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आहेत. सचिन काटकर नॉन स्ट्राईक एंड मोजून पाहत राहिलाय, केवळ माझा नंबर कधी येईल त्याने वाट पाहावी लागली. एक बॉल त्याने फेस केलाय, एक धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली. काय गोलंदाजीची कमाल पाहायला मिळते, कारण या मैदानावरती धावा अगदी ओसांडून वाहतात, या मैदानावरती धावा बनताना पाहायला मिळालात. अशा समयी आज चांगल्या दर्जाची गोलंदाजी मुंबई किंग्स या संघाकडून होत असताना पाहायला मिळते आहे. एक चांगला संघ बांधण्यात आलाय, ग्रामीणचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. अगदी खुल्या गटातील काही निवडक खेळाडूंना या संघामध्ये स्थान देण्यात आलंय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वाट पाहिली आणि तदनंतर ऑन साइडला पुल करत असताना चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार, चांगला स्ट्रोक आलाय मेहुल राठोडच्या बॅटमधून, षटकार आलाय. धीर आहे, दुरुस्त आहे, उशिराने बॅटिंगसाठी आलाय जरूर, परंतु त्याने येता क्षणी आपण आलोय त्याची जाणीव करून दिली आहे प्रतिस्पर्ध्याला. भुला के डर कुछ अलग कर, या खेळाडूला जे काय झालं ना ते विसरून काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि ते तो मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. षटकार तर आलाय. संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. विकेट एका मागोमाग एक गमावल्या, पार्टनरशिप बिल झाली नाही. कोणताही फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबलेला नाहीये आणि 4 फलंदाज बाद 45 धावा. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळेल. 46 ला 4. बॅटिंग करत असताना कांदारी किंग्स बांद्रा या टीमला आपण पाहत आहोत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा डबल होणार नाहीत. सुहास पवारने विकेट मिळवली, याचंच कारण राहिलं. 4 फ्रेश गोलंदाज हातात असताना चौथा गोलंदाज सुहास पवारने ही चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. या अद्याप सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सुलतान खानने 4 धावांचं षटक हाताळलं, करण पाटीलने 5 धावांचं षटक हाताळलं होतं, सुहासने 10 धावांचं षटक हाताळलं, परंतु महागडा राहिला तो या सत्रामध्ये. जिथे पवन केनेला आपण पाहिलं त्याने तब्बल 21 धावा खर्च केलेला पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे 46. गोलंदाजीमध्ये फेरबदल, सुलतान खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला मनगट वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सचिन काटकर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अनेक वेळेला अशा परिस्थितीला तो सामोरा जात असताना पाहायला मिळतो. अनेक वेळेला त्याने बॅटिंग चांगल्या दर्जाची केली. आज त्याचा इतिहास 8वा असा आहे, कारण रंजक देखील असतो, इतिहास 8वा असतो आणि काही वेळेला आपण म्हणतो ना की काही वेळेला इतिहास 20वा असा देखील राहतो. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती त्याने खेळलेल्या संस्मरणीय इनिंग आज त्याला पुन्हा एकदा ध्यानात आणावा लागतील आणि तो खेळ करावा लागणार आहे. माहुल मधून येत असताना या खेळाडूने चांगली बॅटिंग नेहमीच केली आहे. लेदर बॉल चांगला खेळतो. बंड्या बॉईज या टीमसाठी गेले अनेक वर्ष सातत्याने खेळताना त्याला आपण पाहिलंय. अनेक वेळेला संतोजी बणी यांचा लाडका खेळाडू म्हणून आपण त्याला पाहतो. खुलव्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. धाव मिळणार नाही, डॉट बॉल. अर्थात या षटकामध्ये देखील आपण पाहतोय ना सुलतान खान त्या वरच्या दर्जाची गोलंदाजी करतो आहे. पहिलं षटक 4 धावा 1 विकेट त्याने मिळवली होती. व्हेरी फर्स्ट बॉल मॅचचा विकेट मिळवणारा गोलंदाज सुलतान.
यावेळेला समोरच्या दिशेने केलाय, फटका फसतोय. पवन केणे चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपला. A1 क्वालिटीचा फलंदाज बाद. सचिन काटकर एक आशेचा किरण होता आणि तो देखील इथे बाद झालाय. 5 धक्के दिलेत, 5 फलंदाज बाद झालेत. पहा एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. राहुल जोगाडिया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार म्हणून पाहिलं गेलं. कालचा दिवस वसईमध्ये जाऊन ज्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार राहिला, अर्थात हा बॅटर देखील फॉर्मामध्ये आहे. सध्याच्या घडीला तो देखील एक चांगलं क्रिकेट खेळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगल्या दर्जाची बॅटिंग बॉलिंग नेहमीच केली आहे, परंतु आज त्याला रिपिटेशनला शोभा देणारा आपल्या नावाला साजेसाखळे करावा लागेल. तर व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय उपविभाग प्रमुख श्री परागजी चव्हाण साहेबांचा. आज पराग चव्हाण साहेबांनी सुद्धा या स्पर्धेला जी विशेष भेट दिली आहे त्याबद्दल पराग चव्हाण साहेबांना सुद्धा या ठिकाणी आपण व्यासपीठावरती या दोन बंधूंच्या माध्यमातून सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद पराग चव्हाण साहेब, आपण केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल आपले आभार. आणि असं सहकार्य आमच्या मंडळाला वर्षोनवर्ष लाभो किंवा आमच्या या स्पर्धेला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या फलंदाजांची भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. कारण असं वाटू लागलं ना की कोणताही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहायला तयारच नाहीये या खेळपट्टीवरती, आणि आऊट होणाऱ्या खेळाडूंना कोणते पारितोषिक नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना आशिष कनोजियाला आपण पाहतो आहोत. आशिष कनोजिया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो आहे. धावफलकावरती केवळ आपण पाहिलं तर 47 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल सुलतान खान उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, वेगाने टाकला, अगदी वेग जनरेट केलाय, अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तदवर बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेग घेत असताना पाहायला मिळतोय. आणि आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सन्माननीय नोएल भाऊ देठे यांचं आज या ठिकाणी शुभागमन होत आहे. आणि त्यांचे सहकारी सन्माननीय सागरजी मंजाल साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. सन्माननीय नोवेल भाऊ देठे आणि सागरजी मंजाल साहेब, आपलं सहर्ष स्वागत. रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र ज्या भव्य दिव्य अशा मर्यादित षटकांच्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात, त्यामध्ये मात्र मैदानावरती व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. नोवेल भाऊ देठे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सागरजी मंजाल साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विराजमान होण्याची विनंती असेल. या मॅच मध्ये जर का आपण या धावा 65च्या आतमध्ये रोखल्या गेल्या, 70च्या आतमध्ये रोखल्या गेल्या तर एक कमी धावसंख्या म्हणता येईल. कारण आज ज्या ज्या सामने झाल्यात सर्वाधिक धावा या 70च्या पलीकडे पाहायला मिळाल्यात. करण पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती करण पाटीलला आपण पाहतोय. 48 बनल्यात. इथून तुम्हाला जास्तीच्या धावा गोळा कराव्यात लागणार आहेत, कारण हे षटक हा मॅचचं निर्णायक षटक आहे. शेवटचं षटक राहिलं, शेष फटके किती येतात विशेष हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. करण पाटील गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. आशिष कनोजियाला आपण पाहतो आहोत. आशिष कनोजिया आणि त्याच्या साथीला मेहुल राठोडला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ही जोडगोळीला आता धावा बनवायला लागणार आहेत, कारण गोलंदाजी करायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हाफ आर्म पुल केला होता. बॉडीचे रिफ्लेक्शन सारं काही सांगून जातात, तितकीशी पोझिशन बनवू शकला नाही. आणि जिथे आपण पाहिलं ना तर डोळ्याची नजर फार महत्वाची राहते. हँड आणि कॉर्डिनेशन जुळणं फार गरजेचं राहतं, ते तितकंसं जुळलं आलेलं नाही. आणि म्हणून की काय या फटक्यामध्ये जुळून आल्या रेशीम गाठी असं म्हणता आलं नाही, केवळ एक सिंगल आली आहे. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सुलतान खान चेंडूच्या खाली आलाय. सेफ हँड्स, फलंदाज मेहुल राठोड डिपाच.
7 फलंदाज बाद झालेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांची सरशी आणि फलंदाजांना फरशी असंच काहीतरी इथे होत असताना पाहायला मिळत आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना या गोलंदाजांना आपण पाहिलं अगदी फलंदाजांच्या कंडाकड्याच केल्या. जणू एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपण दाखल होत असताना पाहतो आहोत. विशाल कनोजिया मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय. आशिष कनोजिया आणि विशाल कनोजिया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. धावफलकावरती 49 आहेत. अर्धशतकाला गवसणी घालण्यासाठी केवळ एक धाव दूर आहे, परंतु या धावा किती पूरक राहतील किंवा यशाची किती हमी देतील हे पाहणं गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये विशाल कनोजिया बॅटिंगसाठी धक्के दिले, धावा आलेल्या नाही आहेत. पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा काही खेळाडू खेळतात. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु करण पाटील वेगाने चेंडूवरती आलाय आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. प्रयत्न सक्सेसफुल राहतोय. रन्स कंप्लीट होतीये. अर्धशतक 50 धावा कांदारी किंग्स बांद्रा या टीमची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती आहेत. 7 बाद 50 अशी दयनीय अवस्था इथे पाहायला मिळाली. केवळ 2 षटकार आलेत या इनिंग मध्ये. त्यामध्ये एक षटकार आपण पाहिला मेहुल राठोडने ठोकला आणि सचिन काटकरने एक उजव्या यशीच्या बाहेर खाली राहिला. पडल्यानंतर वळण घेतोय. करण पाटीलच्या गोलंदाजीची ही खासियत राहिली आहे. त्याच्याकडे कलात्मकता आहे, त्याच्याकडे नैपुण्यता आहे, व्हेरिएशन चांगली आहे त्याच्याकडे. टप्पा दिशा सर्व गुण संपन्न असा गोलंदाज, एक उद्योन्मुख खेळाडू, युवा गोलंदाज गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यश त्याला संपादन झालं या सामन्यामध्ये देखील. धावा रोखल्यात त्याने. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करतोय. 1 विकेट मिळवली आहे. केवळ 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. यावेळेला थेट यष्टांचा वेध फर्निचर दिसतोय. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायला हवा. 8 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक फलंदाज केवळ मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा आणि बाहेर येण्याचा, हजेरी लावून बाहेर येण्याचंच कामकाज करतायत. मोठी इनिंग किंवा जास्तीचे बॉल खेळणारा एक मात्र फलंदाज आपण जास्ती चेंडू फेस केलेला पाहायला मिळाला. राहुल चौधरी त्याने 7 बॉल फेस केले होते. अपवाद वगळता त्याच्या बॅटमधून केवळ 2 धावा आल्या होत्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. असदला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 10व्या क्रमांकावरचा फलंदाज. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50ला 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. असद बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकंसं कमी आहे या स्पर्धेचं. आयोजनातल्या सर्व गुण संपन्न असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. असदला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ताई पॅकर्स अमरजीत परुळेकर यांचे विशेष करून आभारी राहू. बीटीएन कंपनी नरेपाक ग्रुप यांचे विशेष करून आभारी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून राहू. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. व्हाईट बॉल, त्यावरती आणखीन एक धक्का. फलंदाज विशाल कनोजिया इथे होतो बाद. उल्हास पॅकर्स, माया रासा, RHR कंसोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 7070 स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, सीसाई स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स, सिल्वर ब्रँड, विक्ट्री स्पोर्ट्स अर्थात V स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, फोर्स 1 लाईव्ह, त्याच वेळेला स्पोर्टी सेक्स, स्ट्रायकर स्पोर्ट्स, साई अन्सुल स्पोर्ट्स, चिंतामणी स्पोर्ट्स, AA स्पोर्ट्स. आणि यानंतर आता मात्र व्यासपीठावरती मान्यवरांची मोठी मांदियाळी उपस्थित आहे. तर सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आता केला जाईल. सर्वप्रथम तर सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचे विश्वासू सन्माननीय नोवेल भाऊ देठे आणि त्यांचे सहकारी सन्माननीय सागरजी मांजले साहेबांचा या ठिकाणी आज एक विशेष सन्मान आम्ही आमच्या आयोजन समितीच्या वतीने करीत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजनाचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद नोवेल भाऊ आणि खूप खूप धन्यवाद सागरजी. आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत. YouTube लाईव्ह वरती आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय.
आणि त्या दरम्यान मात्र आपण हा सन्मान आणि सत्कार व्यासपीठावरती होताना बघत आहोत. त्यानंतर मी सन्माननीय दत्ता मिडबावकर सर यांना विनंती करेन आपण पुढे यायचंय. आपला सुद्धा एक विशेष सन्मान आज आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत. रवी आणि महेश दोघांनाही विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ता मिडबावकर सरांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. खूप खूप धन्यवाद दत्ता सर. अगदी न चुकता दरवर्षीप्रमाणे आपण सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तदनंतर मात्र सन्मान केला जाईल तो सन्माननीय सचिनजी कदम साहेबांचा. मी सचिनजी कदम सरांना विनंती करतोय की आपण पुढे यायचे. सन्माननीय सचिन कदम सरांचे सुद्धा खूप खूप आभारी असणार आहोत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तदनंतर मात्र राहुल 11 परळ संघाचे मास्टर माइंड कॅप्टन सन्माननीय चंद्रकांत शिंदे सरांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. चंद्रकांत शिंदे सरांनी सुद्धा या स्पर्धेला जी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान आम्ही आमच्या आयोजन समितीच्या वतीने म्हणजे या दोन बंधूंच्या वतीने आज व्यासपीठावरती करतोय. लारा आणि बुमरोला विनंती आहे आपण चंद्रकांत शिंदे सरांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. धन्यवाद असतील. त्यानंतर मात्र सन्मान केला जाईल 70-70 स्पोर्टचे सर्वेसर्वा सन्माननीय तारिकभाई सय्यद. आज जगाच्या पाठीवरती आपण मात्र ज्या मोठमोठ्या बिग बॅश लीग पाहतोय त्या स्पर्धेचे जनक आणि खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला या टेनिस क्रिकेट पटलाला या टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळं स्वरूप ज्यांच्या माध्यमातून प्राप्त करून दिलं गेलं असे 70-70 स्पोर्टचे सर्वेसर्वा तारिकभाई सय्यद यांचा एक विशेष सन्मान आमच्या दोन बंधूंच्या म्हणजेच रवी आणि महेश यांच्या वतीने केला जातोय. खूप खूप धन्यवाद तारिकभाई, बहुत बहुत शुक्रिया. त्यानंतर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती ज्या संघाला एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळख आहे अशा विक्रोळी संघाचे संघ मालक सन्माननीय अमोल म्हात्रे सरांचा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. अमोल सर, आपण आज आपला संघ या मैदानावरती उतरवलात आणि खऱ्या अर्थाने आज विक्रोळी संघ एका मोठ्या ताकदीने मैदानावरती खेळताना आपल्याला दिसला आणि आज गेले मला वाटतं 6 पर्व या स्पर्धेमध्ये ते सहभागी होत आहेत. 2 वेळेला सेमीफायनल पर्यंत त्यांची टीम पोहोचली, परंतु आज आमची अशी इच्छा आहे की विक्रोळीने मेगा फायनल गाठावी आणि ती मेगा फायनल जिंकावी सुद्धा. त्यासाठी त्यांच्या टीमला आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर मी चंद्रकांत शिंदे सरांना विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी या सर्व क्रिकेटर्सना करायचे. थँक्स लारा भुमरो. खरोखर मी मागे पण बोललो होतो की परळचा जो आमचा खंदा खेळाडू होता उमेश मयेकर आज आपल्याबरोबर आपल्यात नाही आहे, पण इकडचा जसा तो राजा होता तसे आज यांनी टिकून ठेवलं आहे. लाराने भुमरोने परळचं क्रिकेट जवळजवळ टिकून ठेवलं आहे. बहुतेक टीम संपलेल्या आहेत पण त्यांनी हे टिकवलं आहे, स्वतः अजून खेळत आहेत. त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. आणि खूप सुंदर टुर्नामेंट तुम्ही ऑर्गनाईज केली. अशी टुर्नामेंट तुम्ही दरवर्षी करत राहा. पावसाळी क्रिकेटचा आस्वाद जो काय असतो तो लोकांना कळू द्या. मस्त टुर्नामेंट केली. थँक्स सर. हां, कालच मी वसईला गेलो होतो, हाच विषय घेतला होता की पूर्वी फक्त मातीत आणि चिखलातच क्रिकेट खेळलं जायचं आणि ते थ्रो बॉलिंगचं पण क्रिकेट होतं आणि आता सिमेंटवर खेळलं जातं. नो डाऊट काळ बदलला, या सगळ्या होतात गोष्टी, अजून काही चेंजेस येतील, पण चिखलातलं आणि मातीतलं क्रिकेट तुम्हाला आता समजलं असेल की काय लेवलचं क्रिकेट आहे. सिमेंटवर खेळताना आलेला जोरातला बॉल तुम्ही आरामात पंच करून खेळू शकता, पण चिखलातल्या क्रिकेटला एक वेगळं स्किल लागतं, बॉलिंगला सुद्धा लागतं आणि बॅटिंगला सुद्धा लागतं. तर पुन्हा एकदा हॅट्स ऑफ टू लारा आणि भुमरो. थँक्स. खूप सुंदर चांगली टुर्नामेंट. त्यानंतर मी सन्माननीय अमोल म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण सुद्धा 2 शब्दात आपण या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करायचंय. नाही, खरोखर सुंदर टुर्नामेंट आहे. लारा बुमरोनी
आपण बघतोय की हे 7वं पर्व आहे आणि गेली 6 पर्व आपण बघितली आणि प्रत्येक पर्वामध्ये आपण बघतोय की टुर्नामेंटची उंची अजूनच वाढत चाललेली आहे. सो त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट ते दरवर्षी करतात आणि खरोखर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे नरे पार्क हे एक पारंपरिक मैदान आहे मुंबईतलं, जिकडे खूपशे मुंबईनी क्रिकेटर्स घडवले त्या मैदानाने. सो या मैदानावर क्रिकेट असंच चालत राहिलं पाहिजे असं मी म्हणजे बुमरोलाला असेच अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद अमोल सर. आणि आता मात्र सामन्याला सुरुवात करायला आपल्याला हरकत नाहीये, तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या त्या 54, जिथे लक्ष ठेवण्यात आलं मुंबई किंग्स कांदिवली या संघाच्या माध्यमातून, जिथे या मुंबई किंग्स कांदिवली या टीमच्या समोर टार्गेट आहे 55 धावांचं टार्गेट घेऊन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आवाजामध्ये करूयात बदल. अगदी रोशनजी पाताडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करायला हरकत नाहीये. चालू होणारा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कांतारी किंग्स बँड्रा आणि त्यांच्या विरोधात मुंबई किंग्स कांदिवली या दोन संघांमध्ये मात्र हा सामना आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर उमर खान आणि त्यांच्या विरोधात मात्र प्रथमेश पवार असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण जर पाहिलं तर टॉस जिंकला होता मुंबई किंग्स कांदिवलीने. फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारला होता प्रथमेशने आणि प्रथम मात्र बॅटिंग केली ती कांदारी किंग्स बँड्रा या संघाने. आणि प्रथमतः मला वाटतं हे 54 धावांचं लक्ष आहे. माफक असं लक्ष नाही म्हणता येणार, परंतु 9च्या सरासरीनं 54 धावा झालेले 55 धावांचं लक्ष आहे. तर चौया मैदानाच्या दिशेने आज झालेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. नरे पार्क स्पोर्ट्स क्लब महेश आणि रवी चेंदवनकर यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र आपण आयोजित केली जाणारी त्यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थाची स्पर्धा पाहतोय. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 पर्व 7 अंतिम आणि दुसरा दिवस या स्पर्धेचा. आणि सामना क्रमांक जवळपास आतापर्यंतचा आपण हा 5वा पाहतोय. अगदी आता नॉकआउट फेरीतली शेवटची मॅच, यानंतर मात्र उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीकडे आपण वळणार आहोत आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रथमेश यशवंत पवार मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी आणि त्याच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर दिनू कांबळे डावकुरू हाताचा आणखीन एक विस्फोटक बॅटर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनू कांबळेचा सुद्धा मोठा अनुभव राहिला या मैदानावरती. आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर विशाल कनोजी आपल्याला पाहायला मिळेल. 55 टू विन. पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल येतोय, श्री गणेशा होतोय नवीन डावाचा. पहिला बॉल विशाल कनोजिया विरुद्ध प्रथमेश यशवंत पवार. नाना पहिला बॉल. इथे मात्र आता बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न केला गेला. शरीराचा वेध घेतोय आणि बॉल मात्र डिक्लेअरच्या दिशेने एकेरी धावेसाठी सुरुवात होते. 55 धावांच्या खऱ्या अर्थानं पाठलागाला एकेरी धावेसोबत. एक सर्वांगीण सुंदर, एक क्वालिटी क्रिकेट, एक ऑल इज वेल असं आयोजन. कोणतीही कसर सोडलेली नाहीये या दोन बंधूंनी. त्याबद्दल मात्र नक्कीच रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन बंधूंचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतंय. आलेले मान्यवर सुद्धा मात्र भरभरून कौतुक करतायत या आयोजनाचं. कारण पहिली पावसाळी हंगामातली ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि इतकं मोठं आयोजन, तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आणि त्यावरून मात्र कळून येतंय की या स्पर्धेचं आयोजन आणि हे 7वं पर्व यशस्वी ठरलंय. पुन्हा एकदा विशाल कनोजिया विरुद्ध प्रथमेश. चेक विनंती असेल माननीय श्री दत्ताशेठ चव्हाण, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. तर नक्कीच विनंती असणार आहे. साई अंशुल स्पोर्टचे सर्वेसर्वा, ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांना आपण व्यासपीठावरती यायचं. प्रथमेश पवार यांच्यासाठी विशेष पारितोषिक आले. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार जर आले तर प्रिशा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस. आणि नानाने जर अर्धशतक झळकावलं म्हणजे 55 धावांचा पाठलाग आहे, त्यातून 50 धावा जर प्रथमेशने बनवल्या तर दीपेश गोपाळ यांच्याकडून त्यांना 5000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान इथे मात्र हलकाच
वेगाने सरकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गती आणि चांगलं लाईन आणि लेंथवरचं कंट्रोल पाहायला मिळालं विशाल कनोजियाकडून. आणखीन एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा मात्र त्या ठिकाणी सुरुवातीला आल्या जरूर, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर चांगला कमबॅक होतोय तो विशाल कनोजियाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट मेन स्टेज एंड कडून प्रथमेश पवार साठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र बॉलला आपटण्याचा प्रयत्न, चिखलात पडल्यानंतर खेळपट्टीवरून मात्र बॉल अगदीच बाहेरच्या दिशेला निघून गेला. डाऊन द लेग साइड वाईड बॉल आलाय. सुबोधजी घडसे आणि सध्याच्या घडीला मात्र शशी साटम सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 पंचांचं पॅनल, त्यामध्ये नासिर शेख, सुशांतजी मांजरेकर असे 4 पंच मात्र या स्पर्धेला लाभलेत. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका बजावली या 4ही पंचांनी. थोडीशी संत गतीने केली जाणारी सुरुवात, अतिरिक्त धावांनी केली जाणारी सुरुवात. अगदी विशाल कनोजिया बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर दिशा भटकलेला आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश पवार बघूया काय करतायत आज आपल्या टीमच्या विजयासाठी. मुंबई किंग्स कांदिवली. ओहो काय बॉल टाकलाय, स्लिप झाले तिकडे मात्र प्रथमेश पवार. आणि तिकडे थोडीशी मजा मस्ती सुद्धा 2 खेळाडूंच्या मध्ये सुरू आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हे सर्व खेळाडू एकमेकांच्या कधी कधी सोबत कधी कधी विरोधात खेळताना आपल्याला दिसतात. आणि हाच खरा खेळ आहे की ज्या वेळेला आपण मैदानाच्या बाहेर असतो आपण मित्र असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण प्रतिस्पर्धी आणि आपण एकमेकांचे विरोधी असतो. असाच काहीसा हा क्रिकेटचा मुंबईचा खेळ राहिलाय. आणि त्यातलं मात्र हे भव्य दिव्य आयोजन. बॉल टाकल्यानंतर मात्र त्याला समोर खेळायच्या प्रयत्नामध्ये दिसले प्रथमेश, परंतु पाय घसरला आणि त्या ठिकाणी मात्र जमिनीवर बसले. तसं बघायला गेलं तर बैठक शॉट हा त्यांचा ट्रेडमार्क शॉट आहे, पण स्वतः आज मात्र तिकडे जमिनीवर बसलेले आपल्याला पाहायला मिळाले प्रथमेश. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकायचा प्रयत्न केला गेला, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन विशाल कनोजियाकडून. बांधून ठेवले प्रथमेश यशवंत पवार नानासारख्या फलंदाजाला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024 अर्थात जे पहिलं पर्व आपण पाहिलं त्या ISPL सीझन 1 चा विजेता संघ टायगर्स ऑफ कोलकाता संघाचे संघनायक म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं. आणि आज तो खेळाडू आपल्या नरे पार्क मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मात्र कट केला बॉलला. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणि मित्रांनो बॉलिंग आवडली असेल तर जरा विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण प्रथमेश पवार सारख्या फलंदाजांना बांधून ठेवणं इतकं सोपं नाहीये आणि ते आज मात्र सोपं करून दाखवलं विशाल कनोजियाने. तोडीस तोड उत्तर, एक से बढ़कर एक आपल्याला इथे पाहायला मिळतील. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या क्रिकेट पटलावरील तारे सितारे आज आपल्या मुंबई नगरीमध्ये या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या नरे पार्क मैदानावरती कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा. अजूनही 51 धावा बनवायच्या आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो, वेळेचं बंधन असणार आहे. 25 मिनिटांमध्ये मात्र आपल्याला इनिंग पूर्ण करावी लागणार आहे. पहिलं षटक अगदी वेगात पूर्ण केलंय. अजूनही 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूंचा खेळ आहे आणि 30 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी अजून 51 धावा बनवायच्या आहेत. फक्त आणि फक्त 4 धावांची एक इकॉनॉमिकल ओव्हर आपण पाहिली ती विशाल कनोजियाकडून. लक्ष मोठं नाहीये परंतु तितकं छोटंही नाहीये. एक एव्हरेज स्कोर, एक फायटिंग स्कोर आपल्याला बनवला गेलेला पाहायला मिळतोय तो कांदारी किंग्स बँड्रा आणि मुंबई किंग्स कांदिवली या संघाच्या मध्ये. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडिया इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश पवार इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अशी मोठमोठी नावं आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिनू कांबळे, सुलतान खान, अर्जुन, अरुण, पवन केने, सुहास, बिलाल शेख, ऋतिक पाटील, करण पाटील आणि सूरज केणे. मोठं बॅटिंग लाईनअप. सध्या स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो दिनू कांबळे.
पहिला बॉल समोर पंच केलाय, लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत, डीप मधून मात्र प्रोटेक्शन बॉल वरती आलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न. या दोन संघांमध्ये मात्र जो कोणी संघ जिंकेल त्याला मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाच्या विरोधात उपांत्यपूर्व फेरी खेळावी लागेल. गतवर्षीचा उत्कृष्ट फलंदाज या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॅटची आउटसाइड एज घेतलेली पाहायला मिळते आणि डिक्लेअर कडे बॉल ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. असं झालंय बॉलिंग साठी. 2 मध्ये 2 सिंगल आलेत. संतोष बंडसर अगदी कांधारी किंग्स बँड्रा विकीबाई कांधारी अर्जुनबाई कांधारी यांचा संघ आणि त्याच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून गेली कित्येक वर्ष आपण त्यांना पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती. आपटलेला बॉल होता, यावेळेला जास्त उसळी मिळत नाहीये आणि यष्ट्यांच्या वरून मात्र ट्रॅव्हल झालेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपवर येऊन खेळायचा प्रयत्न, शफल होऊन खेळायचा प्रयत्न तिकडे केला. प्रथमेशने अक्रॉस द लाईन येत असताना बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. असे जर डॉट बॉल येत राहिले तर लक्ष मात्र थोडस फाईट होऊन कठीण होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय आणि अंपायर्स कॉल आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे पाठीमागे डिक्लेअर साठी. बरोबर, येस. बॉल पाठीमागे डिक्लेअर मध्ये गेलाय का याची मात्र चाचपणी केली जाईल, त्याची पडताळणी मात्र केली जाईल आणि योग्य तो निर्णय मात्र ऑनफिल्ड पंचांना आणि फलंदाजांना कळवला जाईल. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. जरा पाठीमागे जे प्रेक्षक आहेत बॅनरच्या आतून बघतायत, आपल्याला विनंती आहे बॅनर सोडायचे. आपण आपल्याला मॅच पाहायची असेल तर आपण मैदानाच्या समोरच्या बाजूला येऊन सामना पहा. तिकडे बॅनरच्या आतून कोणी मॅच बघू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, विकेट किपरच्या मागे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण बॅनर सोडायचा आहे. आणि डिक्लेअर धाव असणार आहे. 22 स्वरूपातली मात्र डिक्लेअर धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. वाईट नाहीये, परंतु विकेटच्या स्टंपच्या वरून मात्र बॉल ट्रॅव्हल झाला होता. असंच पुढचा बॉल. एक लेग स्लिप सुद्धा सजवली आहे प्रथमेशसाठी. परत एकदा डिक्लेअर वाचवायचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि हा मला वाटतं एक चांगला निर्णय असावा, कारण वाईड वरती प्लस धावा द्यायच्या नाहीयेत असा कुठेतरी प्रयत्न तिकडे मात्र आहे कांधारी किंग्स बँड्रा संघाचा. वाईड सोबत मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते 8. 55 धावांचा पाठलाग, 6 षटकांचा खेळ. मॅच मध्ये मात्र स्पीडअप ठेवणं गरजेचं असेल. वेळेचं बंधन आहे. 25 मिनिट्स पर इनिंग, 25 मिनिटं प्रत्येक धावासाठी तुम्हाला दिली जातील, कारण यानंतर अजूनही मात्र आपल्याला जवळपास 3 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर एक क्वार्टर फायनल नंबर 2 असेल आजच्या दिवसातली आणि या स्पर्धेतली क्वार्टर फायनल नंबर 4, त्यानंतर मात्र सेमी फायनल नंबर 2 आणि त्यानंतर मेगा फायनल. या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॉल मात्र निघून गेला. तो थर्डमॅन दिशेला. डिक्लेअर झोन आहे, 1 रन मिळेल. एका धावेला आता मात्र तुम्हाला महत्व द्यावं लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला जवळपास आपल्याला दिसतोय, परंतु पाहूया किती बॉल झालेत. मला वाटतं 4 बॉलचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 7च्या ओव्हर मधला दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 55चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जवळपास 46 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. असद आणि नाना संघर्ष करतोय. आज फाईट करावी लागते रबर बॉल क्रिकेटच्या हंगामात.
पुन्हा एकदा मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर बराच खाली राहिला. वाईट धावा आल्यात, अतिरिक्त धावा आल्यात, स्वैर चेंडूची घोषणा होते, अवांतर धावांची भर पडते, एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत त्या मुंबई किंग्स कांदिवली संघाला. अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आपण पाहतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, अजूनही 45चा पाठलाग. पुन्हा एकदा असद विरुद्ध नाना. आपटलेला बॉल पुल करायचा प्रयत्न, बॉल हवेत, स्वतः गोलंदाज असद बॉल खाली, स्वतःला सावरू शकलेले नाहीयेत. जजमेंट मात्र थोडंसं चुकीचं राहिलं आणि त्यानंतर मात्र एक धावून कंप्लीट केली गेली. बॅकवर्ड कॅचचा प्रयत्न तिकडे केला जात होता असदच्या माध्यमातून. स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतः झेल पकडायचा प्रयत्न तिकडे मात्र असफल फोल ठरलाय आणि एका धावेची भर पडते स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू एक मात्र शिल्लक असेल आणि त्यासाठी मात्र दिनू कांबळे स्ट्राईक वरती जाताना. डावकुरे आताच एक तंत्रशुद्ध विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा दिनू कांबळे आता मात्र इन ऍक्शन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पावसातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट थोडस वेगळं आहे. ओ यावेळेला जास्त उसळी मिळतीये बॉलला टप्पा पडल्यानंतर. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवला गेलाय. कोण पटकावणार या पर्वाचा 1,77,777 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, जवळपास 2.25 लाखाचा पुरस्कार अंतिम विजेत्या संघाला आणि सोबतच एक आकर्षक अशी ट्रॉफी जी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. बरीच पारितोषिका आहेत. मायराचं परफ्युम्स असेल, स्पोर्टी सॅक असेल, त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो असेल आणि प्रिशा जाधव यांच्याकडून मात्र जर दिनू कांबळेने षटकार मारला तर त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार. प्रयत्न चांगला होता या वेळेला, परंतु बॅटची इनसाइड एज घेतोय आणि बॉल मात्र मिड विकेट क्षेत्राकडे जातोय. एकेरी धावेनं ओव्हर नंबर 2 ची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 14 या धावसंख्येवरती. विकेट मात्र गमावली नाहीये आणि पॉवर प्लेचं षटक त्यातल्या त्यात अजूनही बाकी आहे. आता एखादी मोठी ओव्हर गरजेची आहे. 24 बॉलचा खेळ आणि 24 बॉल मध्ये जिथे आपण बघतोय 14 धावा बनलेल्या आहेत. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. चर्चा होते स्पर्धेच्या पारितोषिकांची. 1,77,777 रोख रक्कम आणि आकर्षक मानाचा चषक. उपविजेत्या संघासाठी मात्र 77,777 रोख रक्कम व मानाचा चषक आणि पॉवर प्ले स्वीकारलाय. डबल ट्रबल ओव्हर असणार आहे, मॅजिकल ओव्हर असणार आहे, एक निर्णायक ओव्हर असणार आहे, एक महत्वपूर्ण ओव्हर असणार आहे. इथे मात्र विकेट न गमावता जितक्या धावा तुम्ही बनवाल त्या धावांच्या दुप्पट तुम्हाला धावा आज मिळणार आहेत आणि त्यातल्या त्यात सिक्सरचा एक वेगळा चेंडू या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये वापरला जातोय. चला वेळ वाया घालवू नका विनंती आहे. कांदारी किंग्स प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असा आकर्षक पुरस्कार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यात सामनावीराचा पुरस्कार आणि त्यातल्या त्यात प्लेअर ऑफ द इयर या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे असा एक विशेष पुरस्कार दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो आणि तो पुरस्कार मात्र यावर्षी जाहीर केला गेलाय. तो मॅन फ्रॉम वाकळण केतन वामन म्हात्रे यांना. पंचांच्या भूमिकेत सुबोधजी गडसे, शशी साटम, नासिर शेख, सुशांतजी मांजरेकर, गुणलेखिका म्हणून गेल्या कित्येक पर्व सोनमताई चव्हाण आणि या पर्वासाठी मात्र प्राजक्ताताई देसाई आमच्या सोबत आहेत. समालोचक मंडळीमधून आपण अभिषेक पाटील, चंद्रकांत शेट्टे, जयेशजी भोसले आणि त्याचबरोबर रोशन पाताडे म्हणजे मी स्वतः या ठिकाणी मात्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आमचे डीजे सचिन म्हात्रे असतील, tenniscricket.in ऑफिशियल युट्यूब चॅनल आणि सिक्सर बॉल केतन सेट एंटरप्राइजेस विशेष आभार त्यांचेही असतील.
नवीन ओव्हरची सुरुवात पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलवर दिनू कांबळे बाद. आता मात्र धावा डबल होणार नाहीत आणि त्यातल्या त्यात हा मोठा हादरा लागलाय. मुंबई किंग्स कांदिवली आता अडचणीत सापडते. बॉलिंग मार्क वरती आला होता जतन आणि त्याने मात्र केलं विकेटचं पतन. पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे दिनू कांबळे सारखे एका विस्फोटक तंत्रशुद्ध फलंदाजाची. आणि आपल्या शिवडी विधानसभेतील षटकारांचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा रोहित भुवड बावा आज आपल्या व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत. काय घडलं इकडे मैदानाच्या आत? जिथे धावा डबल करण्याची संधी होती तिथे पहिल्याच बॉलवरती दिनू कांबळे आपली विकेट घालून बसलाय. विकेट तर विकेट आली आणि त्यातल्या त्यात आता मात्र धावा ही दुप्पट होणार नाहीयेत. आता फक्त तुम्ही या ओव्हर मधून जितक्या धावा जमवाल त्याच धावा तुम्हाला या ठिकाणी आता मात्र मिळणार आहेत. सुहास पवार आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर आलाय. गोलंदाजी मार्क वरती जतन आहे. दुसरा बॉल ओव्हर नंबर 2. माफ करा ओव्हर नंबर 3 दुसराही बॉल. तिकडे मात्र बॅटची एज घेऊन स्लीपच्या दिशेने फिल्डर होते परंतु बॉल बराच लांब राहिला. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव येते. राजेंद्र शेठ लांजवल यांचा बॅनर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि त्यांच्या बॅनरवरती जाऊन हा बॉल आदळला होता. आपटलेला बॉल चिखलात पडलाय आणि तिकडनं मात्र चेंडूने रस्ता बदललाय. वाईट बॉल येतोय. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. थोडस स्पीडअप ठेवायचंय. पावसाची रिमझिम आज मात्र मैदानावरती आहे. सकाळच्या 17 पासून चिखल साचलाय. त्यातून मात्र धावायचंय. बॉलला अडवायचंय. बॉलला फेकायचंय. बॉलला फेकायचंय. बॉलला खेळायचंय. सोपं नाहीये वाटतंय तितकं. आणि इथे मात्र स्विंग अँड मिस. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला सुहास पवार साठी या युवा गोलंदाजाचा म्हणजे जतन याचा. आणखीन एक डॉट बॉल. मोठी स्टारकास्ट परंतु त्यांच्या समोर आज मात्र कांदारी किंग्स बँड्रा हा संघ युवा खेळाडूंचा भरणा घेऊन मैदानावर उतरलाय. आणि आमचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय अमितजी पांचाळ यांचं मैदानावरती आणि आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होतं. हार्दिक स्वागत आहे अमितजी. आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. काय बॉलिंग केली या बॉलरने. संतोषजी बंड सर मात्र नेहमीच नवीन खेळाडू शोधात असतात. खोलात टाकला. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला प्रयत्न. जीवनदान रनआउटची ही संधी आहे परंतु बॉल कलेक्शन मिस केलं. इकडे डोका पत्करला. कॅच सुटली होती. थोडासा बॉल फिल्डर पासून पुढे पडला. एकंदरीत आपण पाहिलं तर जीवनदानच म्हणावं लागेल. जरा ते मागे प्रेक्षक बसले. जरा तो पडदा सोडा आपण. विशेष आभार असतील ते अमरजी परुळेकर, ताई पॅकर्स, त्याचबरोबर बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, सन्माननीय बबन सुधाकर तावडे साहेब, उल्हास पॅकर्स, मायरासा परफ्युम्स, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 70-70 स्पोर्ट्स. या वेळेला मात्र थोडासा जास्त उसळता चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये रन घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलात तर तिखट मारा आता मात्र सुरू केलाय कांदारी किंग्सच्या गोलंदाजांनी. आणि नक्कीच आभार या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळेला मानावेसे वाटतात ते पाखुचार मित्रमंडळ आणि गणेश लीला स्पोर्ट्स क्लबचे. या वेळेला सुंदर बॉल. टप्पा पडला. खाली राहिला आणि बॅटच्या खालून निघून गेला विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉलने ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये 38 धावा बनवायचे आहेत. रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या दर पर्वाला मात्र विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं असा आमचा मित्र परिवार सन्माननीय पाकोत चाळ मित्रमंडळ आणि गणेश लीला स्पोर्ट्स क्लब, गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरमध्ये मात्र 17 बनले. 3 ओव्हरमध्ये अजून 38 बनवायचे आहेत. एक छोटासा ड्रिंक टाइम आपण घेतोय आणि आभार व्यक्त करतोय आमच्या सर्व सहप्रायोजकांचे. मयूर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, सीएम स्पोर्ट्स, सिल्वर ब्रँड, व्ही क्रिएटिक, व्ही स्पोर्ट्स, त्याचबरोबर एसके स्पोर्ट्स, फोर्स व लाईव्ह, रोहन गुप्ते, स्पोर्टी सॅक, स्ट्रायकर स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स, चिंतामणी स्पोर्ट्स, डबल ए स्पोर्ट्स, सुधांशु स्पोर्ट्स, यशस्वी 11 आणि मॅच टाइम स्पोर्ट्स. म्हणजे या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जितकेही स्पोर्ट्स ब्रँड आहेत जवळपास ते सर्वच्या सर्व ब्रँड या स्पर्धेला सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळाले 7व्या पर्वामध्ये. आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे. ते पडद्याच्या मागे जे प्रेक्षक बसले ही लास्ट वॉर्निंग आहे आपल्याला, अन्यथा रवी चेंदवनकरना तिकडे यावं लागेल, लक्षात घ्या. म्हणजे जसं रवीचं नाव घेतलं मला वाटतं एखाद दुसरा प्रेक्षक तिकडनं उठला. आपण जर तिकडे आता पडदा खाली केला तर तिकडे आमचे आयोजक रवी चेंदवनकर आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आमचे बंधुतुल्य मित्र आणि नुकतीच कोल्हापूर या ठिकाणी पेरिड मलकापूर या ठिकाणी झालेली नाथ चषक स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गाडेवाडी स्पोर्ट्स क्लबचे सदस्य सन्माननीय उमेशजी गाडे यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आम्ही करणार आहोत. आणि आम्ही 5 दिवस त्या स्पर्धेसाठी तिकडे गेलेले असताना आमची जी काही सेवा त्यांनी केली त्याबद्दल उमेशजी आपलं खूप खूप धन्यवाद. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. सुहास पवार मिस टाइम स्ट्रोक येतोय. एक सिंगल मात्र तिकडे घेतली गेली आणि धावसंख्येचा आकडा मात्र आता पुढे सरकलाय. 18 धावा. आज आपल्याला विशेष सहकार्य प्राप्त झालं ते चिंतामणी स्पोर्ट्स यांचं. पंच समालोचक म्हणून जी सर्व आमच्या ऑफिशियल मंडळी आहे त्या सर्वांना टी शर्टची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली त्याबद्दल मी नक्कीच आभार व्यक्त करेन ते प्रकाशजी पांगम यांचे. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना ज्यांनी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली अशा श्री ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा विवेकजी राणे त्यांचा सुद्धा आभारी असणार आहोत. नवीन ओव्हरची सुरुवात, थोडीशी मात्र जागा सोडली होती. अगदी लेग स्टिक जी आहे ती खुली सोडली परंतु बॉल मात्र गेला तो डाऊन दी लेग साइड. एक सिंगल मात्र तिकडे घेतली गेली आहे. संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा एक घर पुढे सरकते. वाईड +1 म्हणजे एकंदरीत स्कोर जर पाहिलं तर 20 धावा स्कोरबोर्ड वरती. 35चा अजूनही पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी मुंबई किंग्स कांदिवली टीमला. आपटलेला बॉल अर्धवट मनाने खेळलाय, हलक्या हाताने पुश केलाय आणि 1 धाव घेऊन खुश राहिलाय प्रथमेश. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता बॉल, थोडासा कमी गतीने पुढे आला, मिडल ऑफ द बॅट केला परंतु टायमिंग तितकं खास नव्हतं या फटक्यामध्ये त्यामुळे पुरेशी ताकदही लावू शकले नाहीत. एका धाब्यावर समाधानी. स्ट्राईक वरती जातील सुहास पवार. आपटलेला बॉल स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मात्र टप्पा पडतोय आणि बॉलची गती कमी होतीये. चांगलं व्हेरिएशन आणि चांगल्या अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आशिष कनोजिया एकही मोठा फटका आलेला नाहीये बऱ्याच वेळापासून आणि मला वाटतं सुरुवातीपासून अगदी एकही चौकार षटकार आलेला नाहीये या डावात.
चर्चा होते या गोलंदाजांची. आशिष कनोजी याने बीट केलं नाना मात्र रनच्या प्रयत्नामध्ये आणि माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. बाद होतोय तो मात्र सुहास पवार. बॅक टू दी पवेलियन. दुसरा विकेट गमावलाय. आशिष कनोजी याच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी होती आणि आपल्या दिलेल्या जबाबदारीला तो यशस्वीरित्या मात्र पार पाडतोय. एक विकेट मात्र जी गरजेची होती किंवा मिळवून द्यायची होती ती मिळवून दिली आहे. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बिलाल शेख आपल्याला पाहायला मिळतील. मोठी स्टारकास्ट आहे परंतु धावांचा आणि चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळतोय आज मुंबई किंग्स कांदिवली संघाकडून. अवघ्या 6 ओव्हरमध्ये 55 धावा बनवायच्या होत्या. सध्या मात्र आपण स्कोर पाहिलं तर एक एक घर पुढे सरकतोय. कोणतेही जास्त मोठे फटके नाही आहेत. ओव्हर थ्रो बॅकअप साठी फिल्डर आणि एक धाव कंप्लीट. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा स्कोर बोर्ड वरती. यानंतर पुन्हा एकदा एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळू शकेल. सो लेट्स हॅव अ लुक काय घडतं या मॅच मध्ये. कोण खेळणार आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासोबत उपांत्यपूर्व फेरी क्रमांक 4 मध्ये. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. सध्याची वेळ आपण जर पाहिली तर हळूहळू आता घड्याळाचा काटा 4:32 आहे. अर्धवट मनानं खेळलेला फटका इथे स्टिकर जवळ लागून मात्र बॉल थर्ड मॅन कडे जाताना. मॅच नंबर 5 मध्ये आता मात्र हळूहळू पकड मजबूत करण्याचा प्रयत्न कांदारी किंग्स बँड्रा संघाकडून केला जातोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 23. 12 चेंडू आणि 32 धावांचा अजूनही पाठलाग मात्र करावा लागेल मुंबई किंग्स कांदिवली टीमला. एक मोठी स्टारकास्ट घेऊन आज मात्र टीम मैदानावर आली होती परंतु आपण जर पाहिलं तर आज या कांदारी किंग्स बँड्रा टीमच्या युवा गोलंदाजांनी जखडून ठेवलं एक प्रकारे या सर्व मोठ्या स्टारकास्टला. प्रथमेश पवारला पाहिलं, दिनू कांबळेला आपण पाहिलं, सुहास पवार हे नाव गाजतंय आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बिलाल शेख सारखा आणखीन एक मातब्बर खेळाडू या टीम मध्ये बॅटिंग साठी आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. पॉवर प्लेची ओव्हर काही खास झालेलं दिसलं नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती दिनू कांबळेला बाद केलं गेलं आणि तदनंतर मात्र आहे तितक्याच धावा घेऊन समाधानी राहावं लागलं. प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मोस्ट वेलकम. विशाल कनोजी आले, पहिली ओव्हर हाताळली होती. आता मात्र हे त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक. 4 फ्रेश बॉलरचा वापर सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला करावा लागतोय आणि त्यातल्या त्यात 1 ओव्हर पॉवर प्लेची. परंतु टिचून मारा केला गेला अगदी सर्वच्या सर्व गोलंदाजांकडून. त्यामध्ये मग विशाल असो, आशिष असो, त्यामध्ये आपण असदला पाहिलं आणि 1 ओव्हर मात्र हाताळली ती जतनने मात्र पॉवर प्लेची ओव्हर हाताळली आणि त्या ओव्हरमध्ये मात्र दिनू कांबळेच्या विकेटचं पतन केलं. आणि हो काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. रिव्ह्यू मागितला जाईल बॅटिंग टीम कडून. व्हाईट बॉलची मागणी केली जाते. पॉवर प्लेची ओव्हर जतनने विकेटचं पतन केलं आणि आपल्या टीमचा तो अनमोल रतन ठरला. तदनंतर मात्र विकेट मिळवली. या मागील ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी गोलंदाजी करत होते आशिष कनोजिया त्यांनी मात्र रनआउटच्या स्वरूपात का असेना मात्र सुहास पवारला मागे जायला सांगितलं आणि ही फेअर डिलिव्हरी असणार आहे. त्यामुळे रिव्ह्यू गमावलेला आहे मुंबई किंग्स कांदिवली टीमने. एका किंग वर दुसरा किंग पडतोय भारी. आणखीन एक व्हाईट बॉल.
कधी वाईड येतोय, कधी डॉट येतोय, कधी रन मिळतायत, तर कधी मात्र गोलंदाज यशस्वी ठरतोय, कधी फलंदाज यशस्वी ठरतोय, कधी बॅट तर कधी बॉल, कधी मुंबई किंग्स तर कधी कांदारी किंग्स, कधी कांदिवली तर कधी बँड्रा. आता ही गाडी चर्चगेट वरून निघाली आहे, ती बँड्राला थांबतेय की कांदिवली पर्यंत पोहोचते. पूर्णतः जखडून ठेवलंय, पकड मजबूत केली आहे सुरुवातीपासूनच. विशाल कनोजिया आणि प्रथमेश पवार आमने सामने. पुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. सिंगलचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न होईल आणि फलंदाज प्रथमेश यशवंत पवार नाना तंबूच्या आसऱ्याला जाईल. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. आणि बॅटिंग साठी मात्र A1 पवन मैदानाच्या आतमध्ये. पवन केने आज जर काही मॅच पवनने जिंकवून दिली आपल्या टीमला, तर खऱ्या अर्थाने मात्र आपल्या टीम साठी तो तारणहार ठरू शकेल, या मॅचचा तो हिरो ठरू शकेल. किती आहे रे? 10 चेंडू आणि 30 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे मुंबई किंग्सला. म्हणजे या 10 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील, इतक्यात हार मानून चालणार नाहीये. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. सध्या मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती बिलाल शेख आणि त्याच्या सोबत मात्र A1 पवन अर्थात पवन केने. समोर मात्र विशाल कनोजिया. आपटलेला बॉल, अतिरिक्त उसळी या वेळेला बॉलला मिळाली आहे आणि बॉल सरळ जाऊन विसावलाय. तो यष्टी रक्षकाकडे वॉर्निंग दिली जाते पंचांकडून. 1 फॉर दी ओव्हर. हा फर्स्ट बाउन्सर आपण पाहतोय, हा पहिला उसळता चेंडू या ओव्हर मधला आपण पाहतोय. वॉर्निंग साठी मात्र तिकडे पंच आपला इशारा कळवत आहेत. वातावरण मात्र पूर्ण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळी थोडा जास्त पाऊस पडला, दुपारी मात्र कडक ऊन पडलं, त्यानंतर संध्याकाळी थोडीशी पावसाची रिमझिम झाली आणि पुन्हा एकदा मात्र पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, जबरदस्त प्रहार बिलालच्या बॅट मधून आलाय. घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. अगदी व्यासपीठाला दिली जाणारी ही सलामी आहे. आता अशाच ताबडतोड फलंदाजीची गरज आहे. आणि आणखीन एक षटकार जर मारला तर बिलालला प्रिशा जाधव यांच्याकडून मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. काय जबरदस्त बॅटिंग. बिलाल शेखने आता आपले हात खोललेत. जर का असे अजून एखाद 2-3 षटकार आले तर मग मात्र मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं मुंबई किंग्स कांदिवली टीमचं. वेळेचं बंधन असेल, लक्षात घ्या. वेळ झालेली आहे 4:39. आपल्याकडे फक्त आणि फक्त आता 6 मिनिटं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्येवर आकडा लागलाय तो 33 धावांचा. 9 चेंडू आणि 22 धावा. मांडलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण असं हे लक्ष आहे.
जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील बिलाल शेखला, प्रयत्न करावे लागतील पवन केनेला. जहीन खान, आप जहां भी हो प्लीज आप कमेंट्री बॉक्स की तरफ आइए. विशाल परत एकदा प्रयत्न केला, समोर पंच, लॉंग ऑफ फॉर दी फिल्डर, थोडस फंबल झालेत परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होईल का? सोपा नाहीये या मैदानावरती, या चिखलातून धावणं, या पाण्यातून धावणं, या पावसातून धावणं आणि 2 धावा काढणं. 7 चेंडू आणि 20 धावा. मॅच मध्ये अजूनही जान आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांती परमेश्वर. आणि इथे मात्र पवन केनेने षटकार ठोकला तर प्रिशा जाधव यांच्याकडून 501 चा पुरस्कार. आपटलेला बॉल आणि त्याच्यावरती मात्र कव्हरच्या दिशेला मोठा फटका येईल. बॉल 1 बाउंस जातोय सीमापार. धावा मिळतील 4 आणि आलाय हा खणखणीत चौकार. वापसी होते, पुनरागमन होते, कमबॅक होतोय मुंबई किंग्स बँड्रा विरोधात खेळत असताना. एका बाजूला विकीजी कांदारी, अर्जुनजी कांदारी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये, कांदारी किंग्स बँड्रा, आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर खेळत असणारा संघ मुंबई किंग्स कांदिवली. काय घडतंय? डीजे मास्टर सुद्धा रंगात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडा वाढव आता, थोडा वाढव. 1 बाउन्स दिला होता काय अगोदर पंच? 1 बाउन्स. परंतु रिव्ह्यू नाही आहे बॅटिंग टीमकडे, कारण ऑलरेडी एक रिव्ह्यू होता तो घालवलेला होता. त्यामुळे आता मात्र आहे त्या कंडिशन मध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. आणि सध्या आपण जर पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांपैकीची बॅटिंग करून मात्र आपल्या टीमला उर्वरित धावा बनवून मात्र जर हा सामना जिंकवून दिला तर मात्र प्राची जाधव आणि प्रिशा जाधव यांच्याकडून त्या फलंदाजाला 2,500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. फलंदाजीसाठी बिलाल शेख आणि त्यांच्या सोबत मात्र A1 पवन अर्थात पवन केने मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग मार्क वरती जतन आलाय. पहिला चेंडू, भरकटलेला बॉल पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळत आहेत. व्हाईट +1, 2 धावांची भर पडतीये. सहा चेंडूत 16ची गरज होती. आता 2 धावांनंतर 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? बिलाल शेखच्या एका षटकाराने मात्र या मॅच मध्ये अगदी रंग भरलेत. पाहूया काय घडणार, काय बिघडणार. यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आपण रेडी राहायचं टॉस साठी. पुलर लेनचा चेंडू यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये मैदानावरती. पावसाचं पुन्हा एकदा आगमन मैदानावर. प्रेक्षक मात्र आता थोडंसं विस्कळीत होत आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मात्र कोणी उभं राहू नका, लक्षात घ्या. तिथे आपण कोणी उभं राहायचं नाहीये. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. 13ची अजूनही गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 13 धावा बनवायचे आहेत. एका बाजूला कांदारी किंग्स बँड्रा तर दुसऱ्या बाजूला मुंबई किंग्स कांदिवली. स्ट्राइक वरती पवन केने. पावसाचं आगमन. दुसरा बॉल. पुलर लेनचा बॉल होता. संधी होती या बॉलवरती मोठा फटका सजवायची, परंतु पावसाच्या पाण्यामध्ये आज बॉलला साईड करणं इतकं सोपं नाहीये. बॉलवरती नजर टिकवणं इतकं सोपं नाहीये.
आणि आज अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही अंदाधुंद बॅटिंग करूनही चालणार नाहीये. तुम्हाला अगदी चांगलं टेक्निक वापरावं लागेल, टायमिंग करावं लागेल, ताकदीचा वापर असावा लागेल, तर आणि तरच मात्र तुम्हाला चौकार षटकार मिळतील. या वेळेला मात्र फ्लॅट शॉट, रॉकेट शॉट, वा काय जबरदस्त फटका आलाय. 6 धावा. बॉल कधी कुठे कसा निघून गेला कोणालाच कळलं नाही आणि हा पंचांचा निर्णय. 6 धावा, षटकार. वा कमबॅक झालाय, पुनरागमन होत आहे ते मात्र मुंबई किंग्स कांदिवली टीमचं. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 2 फलंदाजांनी जर ही मॅच आपल्या टीमला जिंकवून दिली, जर पवनने ही मॅच आपल्या टीमला जिंकवून दिली तर त्याला 2,500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार प्राची आणि प्रिशा जाधव यांच्याकडून दिला जाईल. पाऊस आलाय, पाणी साचलंय, बॉलवर नजर टिकवायची आहे, धावा घ्यायच्या आहेत. मग त्या धावून असो, एक्स्ट्रा असो, चौकार असो किंवा षटकार असो. बॉल खाली राहिला आणि इथे मात्र आता लेग बाईच्या स्वरूपातल्या ही धावा तितक्याच महत्वाच्या आहेत. 2 बॉल आणि 6 रन. लेग बाईच्या इशाऱ्यासोबत एक सिंगल आली आहे आणि आता येणारा बॉल जो आहे तो या मॅचचा निर्णायक बॉल असू शकेल. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 करू लागलेले आहेत. किंग्स विरुद्ध किंग्स आपण पाहतोय. एका बाजूला मुंबई किंग्स आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग्स. कोण किंग जिंकणार, कोणता राजा होणार. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर बिलाल आणि गोलंदाजीसाठी मात्र जतन पाहायला मिळतोय, एक युवा गोलंदाज. चला घाई करा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं स्टेजवरती. या 2 टीम मध्ये जो कोणी जिंकणार आहे त्याच्याबरोबर लगेच आपला टॉस करून सामन्याला सुरुवात केली जाईल. हा बॉल वाईड आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि त्यावर अतिरिक्त धाव आल्यानंतर एक्स्ट्रा डिक्लेअर ही मिळते, म्हणजे 1 पर 1 फ्री. 2 धावा आल्यात, आता मात्र अजून 4 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि त्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा, त्यामुळे 4 धावा बनवणं आवश्यक असेल. सामन्यामध्ये रंग रंग आणि रंग भरले जात आहेत. दोघांपैकी कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारून हा सामना जिंकवून दिला तर त्या फलंदाजाला प्रिशा आणि प्राची जाधव यांच्याकडून 2,500 म्हणजे 2,500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. जतन विरुद्ध बिलाल. कोलात टाकलेला बॉल आणि हा बॉल कुठे जाईल. हा बॉल मैदानातच थांबलाय, नशिबाने साथ दिलेली नाहीये. आता मात्र 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. मित्रांनो जरा या दोन्ही टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. मुंबईत खेळला जाणारा पावसाळी रबर बॉलचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्यातल्या त्यात मात्र आपण जर पाहिलं तर कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतोय तो खेळ म्हणजे क्रिकेट. अनसर्टिनिटी, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. षटकार मारून मॅच संपवली तर 2,500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. पावसाच्या धारा आणि त्यातून मात्र षटकार ठोकायचा आहे. जिंकायसाठी मात्र 3. फुल टॉस आणि हा फटका मिस केलाय. डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय आणि 2 धावांनी मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय मुंबई किंग्स कांदिवली टीमला. काय सामना रंगलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम कांधारी किंग्स बांद्रे या संघाने. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. प्रथमतः टॉस केला जाईल आणि तदनंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.
चला दोन्ही टीमचे कर्णधार या टॉस करूया. कांदारी किंग्स बँड्रा आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. चला टॉस साठी या कांदारी किंग्स. रोहन साळुंके टॉस साठी या. रोहन साळुंके आपण टॉस साठी या. प्रथमतः टॉस केला जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका रोहन, फटाफट टॉसला या. तर पराभूत संघामध्ये सामनावीराचा मानकरी मात्र पराभूत संघामध्ये म्हणजेच मुंबई किंग्स कांदिवली या संघाकडून सामनावीराचा सामनावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅच ठरतो तो करण पाटील. 2 ओव्हर 11 रन आणि 4 विकेट्स. आणि विजेत्या संघाकडून मात्र गोलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळाला तो जतन, ज्याने पॉवर प्लेची ओव्हर हाताळली आणि दिनू कांबळे सारख्या फलंदाजाला पॉवर प्ले मध्ये आउट केलं आणि धावा दुप्पट होण्यापासून वाचवल्या. असा जतन